कट्टर विरारकर जो आहे ना त्याला हे ठिकाण माहिती नाही असं होणारच नाही. त्या आईला मजाच मजा झाली. प्रेक्षकांसाठी मी हे सांगेन की आता मी जे पुढे करणार आहे ते साधारण सगळेच माणसं कळतात. क्या बात आहे यार. चेहऱ्यावरती स्माइल सांगते जे असे म्हणजे तंगड्या बिंगड्या तोडण्याच्या हिसाबाने जे असतात ना त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ठिकाण आहे. नमस्कार, मी विनोद गायकर आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आसोवाच्या फूडच्या ठिकाणच्या नव्या भागामध्ये. आता आपण चाललोय विरारला. हो अहो, कारण आपला मित्र आहे ना ओमी, त्याने आपल्याला तिथे बोलवलंय म्हणून ट्रेन मधून प्रवास सुरू आहे आणि ओमी आपल्या सोबत आहेच. ओमी, हॅलो नमस्कार, मी ओंकार कदम. ओमी असल्यामुळे मी एक मात्र सांगेल की आजच्या एपिसोड मध्ये मज्जाच मजा येणार आहे. मजाच मजा. स्टे ट्यून्ड गाईज. करेक्ट. आणि आजचा एपिसोड धमाल होणार आहे आणि आपण आज काय काय पाहणार आहोत ते जरा बघूया. तर श्री सद्गुरु कृपा परेश वडापाव सेंटर हे आहे आजचं फूडचं ठिकाण. ओमी, हे पहिलं फूडचं ठिकाण आहे असे आपण बरेच बघणार आहोत, पण हे तू आम्हाला का सजेस्ट केलंय? तर कॉलेजवाल्यांसाठी आणि स्कूलवाल्यांसाठी गो टू प्लेस म्हणजे परेश वडापाव. जवळजवळ म्हणजे 2012-13 पासून मी खात आलोय परेश वडापाव. वा. आणि त्यांची चव भाई तितकीच अप्रतिम, तितकंच डेडिकेशन आणि स्वच्छता, सगळ्या गोष्टी एकदम मस्त. पण फार बरं वाटतंय की सुरुवात वडापाव पासून होत आहे. वडापाव म्हणजे आपल्या सर्वांचा जीव आहे. तर ओमी बरोबर आपण बघूया परेश वडापाव. या. इकडचं काय फेमस आहे? वडापाव, भजीपाव, काय घ्यायचं आपण? सगळंच फेमस आहे तसं तर, पण मोस्टली लोकांना वडापावच आवडतं. म्हणजे सगळंच खाऊया, पण आधी सुरुवात वडापाव. एक मात्र आहे, इथे येताना वेळ काढून या, कारण गर्दी खूप असते. आणि मला फार बरं वाटतंय की हे पुढचं ठिकाण इतक्या लोकांनी हे वेढलेलं आहे. त्याचं कारण चव, आणि त्या चवीचीच मी वाट पाहतोय. आमच्या हातात 2 वडापाव आलेले आहेत. म्हणजे ओमीने सांगितलंच, आणि हे सगळं इतकं उत्तम आहे. चटणी आणि त्याच्या आतमध्ये कांदा, 3 प्रकारची चटणी आहे. सुकी चटणी, चिंचाची चटणी आणि तिखट हिरवी चटणी. बस झालं, खूप बोललो. एकदा टेस्ट करून पहिला बाईट मारून बघूया कसं आहे. पण इथे गरमागरम मिळतात, एवढी गर्दी आहे. जनरली आपण वेळेला महत्व येतो, पण इथे लोक वेळ काढून थांबतात आणि गरमच खायचं. ते हात लावून थंड बिंड चेक करायचा विषय इकडे नसतो. आपण म्हणतो ना, चवीने खाणार त्याला देव देणार. Yes. की आपण चवीसाठीच असतं. मग आपण त्याच्यासाठी, जसं तू म्हणालस की 25 रुपये वडापाव आहे इथे, बरोबर. आणि आपल्याला जर छान खायचंय तर इथे यायलाच हवं. कमाल वडापाव आहे. बघा ना, हा थांबतच नाहीये दादा, कारण की त्याच्यासमोर इतकी लोक येत आहेत आणि वेगवेगळे पदार्थ आपण इथे बघतोय. तर मला दादाला विचारायचंय की हे कधीपासून सुरू झालं दादा? हे आता वर्ष जाण्या करून 35 वर्ष झाली. वा वा वा. आपला विटमंदीला पहिलं होतं. आणि तिथून आता किती ही दुकानं आहेत? आता सध्या 2च आहेत, तिरुपती फेस 1ला आणि हा. अच्छा, म्हणजे सकाळी किती वाजल्यापासून सुरू होत आहे? 9 वाजल्यापासून आणि 9 ते 2 अच्छा, आणि 4 ते 10. मला आता ओमी म्हणत होता की इथे तुफान गर्दी असते, जी मी आता बघतोच. चटणी तर आपण खातोच, पण कांदा स्पेशल टच आहे ना. हा, या बघा, याला म्हणतात मिरच्या. तरी मला ओमी म्हणत होता की आता मिरच्या येतील. बऱ्याच जणांना असं आहे की वडापाव एका हातात आणि एका हातात मिरची. आता वडापाव तर संपलाय, पण मी मिरची खाऊन तुम्हाला सांगतो मी कसं आहे. फार तिखटही नाहीये, कुरकुरीत आहे. आणि मला एक जरा भजीपाव पण टेस्ट करू द्या. तर तुम्ही आहे ना, ओमीसाठी कांदा भजी द्या आणि मला बटाटा भजी द्या. कांदा भजी आणि बटाटा भजी हे दुसरा पदार्थ. रावत नाही ना, खरं रावत नाही, तेच होतं. परत घ्या. म्हणजे मी खाल्ले. मी खाऊन खातो. कमाल यार. या भज्यांची साईज बघा, म्हणजे ते त्या मोठमोठ्या भज्या आहेत आणि त्या उमले आहेत. ओमी, तुझा तो फेमस डायलॉग कोणता तू नेहमी बोलतोस तो? हा 2-3 आहेत, पण आता वडापाव खाल्ल्यानंतर मला असं वाटतं की त्या आईला मजाच मजा झाली. एकदा विरारला आलात तर नक्की भेट द्या परेश वडापाव सेंटर. लोपीस शेतकरी ढाबा. इकडची स्पेशालिटी काय? इकडची स्पेशालिटी म्हणजे बघ, ते वशाट लवर आहेत जे असे म्हणजे तंगड्या बिंगड्या तोडण्याच्या हिसाबाने जे असतात ना, त्यांच्यासाठी एकदम बेस्ट ठिकाण आहे. कारण इकडेच ऑथेंटिक म्हणजे चिकन किमा पाव, ठीक आहे, चिकन मिसळ मिळते इकडे. चिकन मिसळ? येस, चिकन मिसळ मिळते. आणि चिकन वडापाव पण मिळतो. तर चिकन लवर असेल आणि वशाट असेल तर मग काही. दादा, हे किती वर्ष झाली हे ढाबा सुरू आहे? हे आता 6 वर्ष झाली. 6 वर्ष. हो. आणि ह्या कुठे आहे? हे ठिकाण हे कोणते? आपलं विरार पश्चिम, नवापूर रोडला. या, तुम्हाला मी दाखवतो की इथे काय काय छान मिळतं आणि आपण त्याची चव घेऊ. या.
भाई तंदुरी वडापाव ओमी हे सॉलिड आहे. मग खाण्याच्या आधी दूर काढल्या आधी. त्यांचं प्रेझेंटेशन पण मस्त आहे. मध्येच असा वडापाव खुपसलाय आणि हा काढतो हे पहिलं आहे बघा. वा वसईला आम्ही असं प्रेझेंट करतो की लोक मुंबईवरून येतात. हा प्रश्नच नाही. हे जर काय पुदिनाचा तुरा रोवलाय त्यांनी, गरजेचं आहे पुदिना जायला हवं पचनासाठी. हो. तर मी टेस्ट करतो. पुण्याला सकट बाईट मारावी अशी इच्छा आहे. इथे तंदुरी वडापाव लोपीस शेतकरी ढाबा. वा वा. म्हणजे या ढाब्याची खासियत म्हणजे हा जवळजवळ इंस्टाग्रामीण ढाबा आहे. कारण आपण जेव्हा पण इकडे येतो तेव्हा शूटच चालू असते इकडे कोणाचं ना कोणा. हे फार महत्वाचं आहे. प्रसिद्ध आहे कारण की चव तशी आहे. हो. तशी तळलेल्या पापडाला एक गंमत अशी, भाजलेल्या पापडाला तशी एक हा भाजलेला आपण बघतोय हा जो वडा आहे बॉबी, नल्ली खरं तर बोटात टाकून खायलाच मजा येते. लोपीस शेतकरी ढाबा कमालीचा आहे हे तंदुरी वडापाव. खिमा आणि किमा मिसळ. आणि मिसळ आहे. आई शाबास. हे बघा हे जे आहे ना हे विकी व्याख्या उकी आहे झालं ते. हे प्रत्येकाच्या मध्ये कोळसा टाकतात कारण की तो कोळशाची जी चव आहे तुझ्या पदार्थात उतरते. इतकी कमाल मिसळ आहे ना की बस रे बस. छान लिंबू पिळलेलं आहे आणि कांदा. ओमी आणि म्हणजे हे जरा तू चव घेऊन सांग. प्रेक्षकांसाठी मी हे सांगेन की आता मी जे पुढे करणार आहे ते साधारण सगळेच माणसं कळतात जे म्हणजे दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ. तर मी मिसळ मध्ये ढवळाढवळ करतो. क्या बात आहे. तू म्हणतो तुझं आयुष्यात मजाच मजा 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 पाहिजे. हा ह्या अशा वातावरणामध्ये जर तुम्हाला तुमचं आवडतं जेवण खायला मिळतंय तर याच्यापेक्षा दुसरं सुख बाई. काहीच असू शकत सवाल. नाही. घे उडव. स्मोकी फ्लेवर येतो. कमाल. अरे. अरे कोळशाचा जो सुगंध आहे ना ते त्याची खरंच चव जाणवते. आणि क्वांटिटी बघा म्हणजे तिघ जण व्यवस्थित खातील इतकी क्वांटिटी आहे. ही जी मिसळ आहे ना ती आसोवा आहे. नॉनव्हेज लवर खिमा. हे प्रचंड भारी आहे. ओमी कमाल आहे रे. हे छान आहे. जास्त तिखटही नाहीये. म्हणजे ओमीला आपण थँक्यू म्हणूया. आओ ना फिर असं म्हणून त्यांनी विरारला आम्हाला बोलवलंय. आणि हे इतकं कमाल आहे. म्हणजे आता वडापाव झाला, मिसळ झाला आणि खिमा पण म्हणजे बहारदार आहे. सुख कळले कळले. मी आत्ताच म्हटलं वा. तसं खिमा पण आसोवा आहे. एकदा नक्की भेट द्या लोपीस शेतकरी ढाबा इथे. आणि आता माझ्या बरोबर चला फूडचं ठिकाण पाहायला. चला जसं की रुची हॉटेल. ओमी रुचीमध्ये तू म्हणतो पियुष इकडचा कमाल आहे. कधीपासून हे इथे येऊन पियुष इकडे? मी जवळजवळ कॉलेज टाइम्स पासून येतोय. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तर मी येतच असतो इकडे. जे लोक इकडचे स्थायिक आहेत त्यांच्या तर जवळजवळ 2 पिढ्या इथे येऊन खातात. बाप रे बाप. अरे आलाय पियुष आलाय. पियुष आलेला आहे. बोलता सर आपली डिश आली तर मग अरे तुम्ही पाहूया कसं आहे. क्या बात आहे यार. चेहऱ्यावरती स्माइल सांगते. पण हे खरंच कमाल आहे आणि हे अप्रतिम आहे. आणि आपण वा म्हणतो तसं ह्याला आसोवा असं म्हणायला हरकत नाहीये. कमाल आहे कमाल. मी ना बऱ्याच वेळा कोणी आमच्याकडे आलं म्हणजे आसोवाला आलं तर मी त्यांना एक गोष्ट नेहमी विचारतो. म्हणजे ना आपल्या घरचे डबा करून द्यायचे त्याच्याही काही आठवणी असतात. हो. तशी तुझी आठवण आहे का कोणती? शाळेच्या तर माझ्या जबरदस्त आठवणी आहे. म्हणजे ऍक्च्युली टिफिन आम्ही न्यायचो नाही कारण की आमच्या शाळेमध्ये खिचडी मिळायची. खिचडी. अच्छा. आम्ही जिल्हा परिषदचा आहे. प्राऊडली जिल्हा परिषद. आणि दुपारी ब्रेक झाला की खिचडीवर सगळे ताव मारायचे. तर आम्ही शेवटला जायचो कारण की जो एंडला जी करपलेली खिचडी जी असायची ना ज्याला त्याची चव माहिती आहे तो खरा गर्दी शाळेचा. आहा. दादा गप्पांमध्येच मला सांगा तर हे रुची हॉटेल कधीपासून सुरू आहे? 1990 जानेवारी 26ला. अच्छा. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने त्या दिवशी चालू झालंय. वा वा वा. आणि हे कुठे आहे जरा आमच्या प्रेक्षकांना सांगाल का? विरार वेस्टला आहे. हा. स्टेशन पासून 6 मिनिटं पेट्रोल पंपच्या बाजूला. नक्की भेट द्या. आणि चला फूडचं ठिकाण पाहायला. जसं की महेश कोल्ड्रिंक सेंटर. हे आहे फ्रूट सलाड विथ तुझ्या पसंतीची आईस्क्रीम. क्या बात आहे. आणि टेस्ट कर. हे जवळजवळ कपल्सचं वॉन्टेड म्हणजे गो टू डिश आहे ही खरं तर. आणि आपण नाही आहोत.
एक अँटी कपल पहिल्यांदा खाणार खाणार आहे. आहे. कारण मला आजोबांनी सांगितलं की हे काजू आईस्क्रीम कमाल आहे. येस. आणि विरारला जे पण कॉलेजला जाणारे तरुण तरुणी जे नुकतेच प्रेमात पडलेले असतात त्यांना असेच बाईट घेतात आणि असंच त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद असं असतो. हे पण खरंच आहे. आणि भाई प्रेम खुलवायचं असेल तर हे म्हणजे ह्यावर तुमचं प्रेम जडेल. असं घट्ट फ्रूट सॅलड आणि काजूची आईस्क्रीम, मी वा म्हणण्याची काही गरजच नाही, कारण हे त्याही पलीकडचं आहे. त्यामुळे हे आहे आसोवा. पण हे कमाल आहे. म्हणजे ओमी त्याने मला तेच सांगितलं की एक पदार्थ, पियुष एकच वडापाव, पण भाई एक पदार्थ तुमच्या लक्षात राहील. आणि ओमीने हे मँगो आईस्क्रीम मागवलंय. भाई मँगोचा सीझन आहे आणि मँगो नाही खाणार तर कायच खाणार. खाल्ल्यावरती याची चव इतकी ऑथेंटिक आहे ना की मला जवळजवळ कॅमेराला भरवावं असं वाटतं. तो आता खाणार. मला भरवलं तरी चालेल. क्या बात आहे. याच्यामध्ये एक रिस्क आहे की हे खाल्ल्यानंतर प्रेमाचे वारे वाहू लागते. हे महेश कोल्ड्रिंक हाऊस आहे आणि इथे हे फेमस आहे फ्रूट सॅलड. म्हणजे वेगवेगळे आईस्क्रीम तुम्ही तुमच्या आवडीचा जो आहे तो सांगू शकता. आणि हे कमाल आहे. आणि अजून एक गोष्ट म्हणजे कट्टर विरारकर जो आहे ना त्याला हे ठिकाण माहिती नाही असं होणारच नाही. दादा हे किती वर्ष झालं सुरू आहे? ह्याच्या झाले 35 वर्ष. इथे नेहमीच गर्दी असते. म्हणजे छान ज्याचे पैसे घेत आहेत पण छान देणं हे फार महत्वाचं आहे. फूडच्या ठिकाणचे जे प्रेक्षक आहेत त्या सर्वांना मी सांगेल की इथे नक्की भेट द्या. महेश कोल्ड्रिंक हाऊस विरार स्टेशनच्या बाजूला 1 मिनिटावर आहे. बघत राहा फूडच्या ठिकाणचे सर्व एपिसोड. तर मंडळी कसा वाटला आजचा एपिसोड? आली की नाही मजाच मजा. आणि ओमी बरोबर फिरताना आपल्या सर्वांना मजा आलेली आहे. आणि विरारचे जे फूडचे ठिकाण आपण पाहिले ते आपल्या लक्षात राहतील. ओमी यार हे व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब करत नाही, जरा सांग ना. अरे यार असं का करताय तुम्ही? भाई व्हिडिओ बघितला ना तर सबस्क्राईब करायला लागते का? कारण की नेक्स्ट ठिकाण आपल्याला माहिती पडलं पाहिजे ना भाई. त्यामुळे प्लीज आसोवाला सबस्क्राईब करा. आजचा एपिसोड कसा वाटला हे कमेंट्स मध्ये लिहून आम्हाला कळवा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा आसोवा, म्हणजे आपली सोशल वाहिनी.